नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण चमचमीत असे छोले आणि भटुरे बनवणार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. छोले बनवण्यासाठी या वाटीने 1 वाटी छोले मी रात्रभरासाठी भिजवून घेतले. त्यात काहीही सोडा वगैरे काहीही टाकलेला नाही, नुसतं पाणी टाकून रात्रभर भिजलेले आहेत. त्यात आता मी स्वच्छ धुवून घेतले, त्यात स्वच्छ पाणी टाकलेलं आहे. एकीकडे कुकरमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये 2 तेजपानाचे पानं, दालचिनीचा 1 तुकडा, 4 मिरे आणि 2 लवंगा टाकते. चवीनुसार मीठ. आपल्याला मसाले टाकताना मीठ टाकायचं आहे, त्यामुळे याच्यात थोडं प्रमाणात मीठ टाकायचं. हे सगळं मिक्स करून आपण कुकरमध्ये ठेवू. कुकरमधलं पाणीसुद्धा चांगलं तापलेलं आहे. त्यात आपण भांडं ठेवून घेऊ. कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत आपण भटुऱ्यांची तयारी करू. भटुऱ्यांचं भिजवण्यासाठी आपण 2 ग्लास मैदा घेतलेला आहे आणि 1 ग्लास हे मोजून घेतलेला आहे. बारीक रवा 6 चमचे, आपले पोहे खायचा 6 चमचे घेतलेला आहे. 6 चमचे म्हणजेच 3 टेबलस्पून. गव्हाचं पीठ अर्धी वाटी, 1 चमचा साखर, पाव चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, पाव कप दही, ही पण अर्धी वाटी आहे. दही आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे, त्यामुळे हे छान असं फर्मेट होईल. फर्मेट चांगलं झाल्यामुळे भटुरा मस्त फुगून येतो. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आपल्याला. थोडं तेल टाकून आपण आता चांगलं मळवून ठेवू. थोडं सैलसरच ठेवायचं आपल्याला हे पीठ. आणि रवा टाकलेला आहे त्यामुळे तो मुरेल आता त्याच्यामध्ये. साधारण हे आपल्याला 3 ते 4 तास तरी ठेवायचं आहे. जितकं जास्तीत जास्त ठेवता येईल तितकं तरी आपण ठेवायचं आहे पीठ, म्हणजे छान फर्मेट होतं आणि भटुरा फुगतो. तर झाकण ठेवून आपण 3-4 तासासाठी बाजूला ठेवू. कुकरची वाफ जाते तोपर्यंत आपण छोल्यांसाठी लागणारं वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर मी उघडलेला आहे. आता त्यातले छोले आपण काढून घेऊ. छोले खूप छान शिजलेले दिसतात आहे. हे पहा किती छान मऊसूत शिजलेलं आहे, एकदम मऊ झालेलं आहे. काही सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. यातलेच काही छोले आपण काढून घेणार आहे. साधारण अर्धा चमचाभर छोले मी काढलेले आहेत आणि त्यातच आपण हे स्मॅश करून घेणार आहे चमच्याने. मिक्सरमध्ये वगैरे करायचे नाही. हे नंतर आपल्याला भाजीला लावायचे आहेत, म्हणजे याच्यामुळे घट्टपणा येईल भाजीला. कढई चांगली तापलेली आहे. त्यात आता आपण 2 पळ्या तेल टाकू. आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून परतवून घेऊ. कांदा आणि टोमॅटो चांगला परतवून घेऊ. 1 मिनिटासाठी झाकण ठेवून थोडंसं वाफ येऊ देऊ. कांदा आणि टमाटा छान परतवला गेलेला आहे. त्याचा कच्चेपणा पण आता गेलेला दिसतोय. चिमूटभर हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट आहे, फक्त रंगासाठी वापरलेलं आहे. भाजीला खूप छान रंग येतो त्यामुळे. हे आपलं साधं लाल तिखट आहे. इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे. छोले मसाला पण वापरला तरी चालतो, पण किचन किंग मसाल्याची चव खूप छान लागते. सगळे परतवून घेऊ आणि थोडंसं वाफ येऊ देऊ परत, म्हणजे मसाल्यांना छान तेल सुटेल. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवू. 2-3 मिनिटानंतर मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण, माझ्याकडून धण्याची पावडर टाकायची राहिली होती म्हणून धणे पावडर टाकते. आणि आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे. आपण छोल्यांमध्ये आधी मीठ टाकलेलं आहे, मग मसाल्यापुरतंच आता मीठ टाकायचं. आणि आपण जे छोले काढून ठेवले होते ते बारीक केले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकसारखं करून आता आपण ते टाकून घेऊ.
आणि उकडून घेतलेले छोले हे पाण्यासकट आपण याच्यात टाकणार आहे. पाण्यासकट टाकले म्हणजे आपल्याला तेवढा रस्सा मिळतो. गॅस मोठा करायचा आणि छान उकळी येऊ द्यायची त्याला. आपण जे छोले बारीक करून टाकलेले आहेत त्याचा मस्तपैकी त्याला घट्टपणा, दाटसरपणा येईल. आता आपल्याला हे मसाले जर टाकलेले असतात ते काढून घेतले तरी चालतील. जेवताना आपल्याला ते मध्ये मध्ये येतात. दालचिनी वगैरे ते काढून घेतले तरी चालतील. त्याचा स्वाद आता लागलेला आहे भाजीला. छोल्यांना छान उकळी आलेली आहे आणि मी आता कोथिंबिरीच्या बारीक कोवळ्या काड्या होत्या त्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकते याच्यात. खूप छान स्वाद लागतो या काड्यांचा. अगदी कोवळ्या कोवळ्या काड्या आहेत. छोले छान झालेले आहेत आता आपले. साधारण एवढाच मी रस्सा ठेवणार आहे कारण भटुऱ्यांबरोबर खायला आपल्याला एवढा रस्सा आवश्यक आहे. गॅस बंद करते आणि झाकण ठेवू. भटुऱ्यांसाठी भिजवलेला मैदा, रवा खूप छान भिजलेला आहे. आता आपण त्यातले छोटे छोटे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घेऊ. आपले घरगुती पद्धतीने भटुरे त्यामुळे खूपही मोठे करायचे नाही आहे आणि खूप छोटेही नाही. हे प्रमाण अतिशय सुंदर झालेलं आहे. अगदी काहीच तडेसुद्धा पडत नाही. बघा किती छान झालेलं आहे आपलं पीठ. त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे. थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे. गोळा ठेवून लाटून घेऊ. काठाकाठानेच मोठा करायचा तो. भटुऱ्याचा आकार असा जरा लांबटच असतो. तो उचलतानाच असा आपोआपच असा लांब होतो. बघा मी एका प्लॅस्टिकवर टाकून ठेवते ते आणि नंतर दुसरा लाटून घेते. दुसरा पण लाटून ठेवलेला मी. आता तो पहिला आपला तळाला घेऊ. सावकाश आपण त्याच्यामध्ये टाकायचा आणि गॅस मोठा ठेवून वरून तेल सोडायचं त्याच्यावरती. छान फुगतो बघा. मस्त झालाय बघा किती छान. पूर्ण एका बाजूने होऊ द्यायचा आणि मगच पलटवायचा तो. म्हणजे तेलकट होत नाही आपले भटुरे. वाव मस्त झाला बघा. अशाच प्रकारे आपण दुसराही भटुरा टाकून घेऊ. छान फुगलेला आहे बघा. पहा किती छान झालंय. असेच आपण सगळे भटुरे करून घेऊ. छोले भटुरे हे आपले सर्व करण्यासाठी तयार आहेत. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.